करायचा। बागलाण तालुक्यात 2019 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सटाणा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे माजी गट नेते महेश यादवराव देवरे यांच्यासह 7 जणांची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। जिल्हा न्यायाधीश A.D. हरणे यांच्या न्यायालयाने सरकारी पक्षाकडून सबळ व ठोस पुरावे सादर न झाल्याने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। 8 डिसेंबर 2019 रोजी बागलाण तालुक्यातील पारनेर येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदाना दिवशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। यावेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ पाटील आणि कॉन्स्टेबल सुनील पाटील यांना मारहाण करण्यात आल्याचा तसेच सरकारी वाहनावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर महेश यादवराव देवरे, पुंडलिक लक्ष्मण देवरे, प्रसाद वामन देवरे, सचिन पुंडलिक देवरे, संजय नामदेव देवरे, चंद्रकांत नामदेव देवरे आणि शरद नानाजी देवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर मालेगाव येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला। सरकारी पक्षातर्फे फिर्यादी कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद शाबान, पंच साक्षीदार तसेच उपअधीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। मात्र साक्षीमध्ये विसंगती आढळून आल्या तसेच आरोपांना दुजोरा देणारे ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट S.B. अक्कर यांनी प्रभावी युक्तिवाद करताना घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यामुळे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात ॲडव्होकेट लक्ष्मीकांत सुरसे, ॲडव्होकेट कमलेश पगारे, ॲडव्होकेट शुभम पवार आणि ॲडव्होकेट संतोष अहिरे यांनीही सहकार्य केले। या निकालामुळे संबंधित आरोपींना दिलासा मिळाला असून दीर्घकाळ सुरू असलेल्या या खटल्याचा शेवट झालाय।